नाहीतर काल परवा कोणीतरी म्हणत होतं की शरद पवार कोण आहेत, ते तर साधे राज्यसभा सदस्य आहेत. उद्या जर ते साधे राज्यसभा सदस्य म्हणजे तेही नसेल तर यांना काळं कुत्रं देखील विचारणार नाही आणि म्हणून राज्यसभेवर जायचंच आहे. तर राज्यात साधा विधान परिषदेचं का होईना आमदार तर आहे असं म्हणून घ्यायला उद्धवजी उत्सुक आहेत. या दोघांची सोय लावण्यासाठी राऊत सकाळ सकाळी आपली पिपाणी वाजवून घेत आहेत. या पलीकडे या पोपटपंचीचा अर्थ काहीही निघत नाही. अखेरची घरघर लागलेल्या, रुग्णशय्येवर पहुडलेल्या, फासावर चढवल्या जाणाऱ्या कैद्याला जसं त्याची अंतिम इच्छा विचारली जाते किंवा तो स्वतः आपली अंतिम इच्छा जाहीर करतो, त्याप्रमाणे शरपंजरी पडलेल्या महाराष्ट्रातल्या बारामतीच्या भीष्माचार्यांनी आपली अंतिम इच्छा जाहीर केली आहे की एप्रिलमध्ये संपत असलेल्या माझ्या राज्यसभेच्या खासदारकीच्या सोंगाला अजून एक टर्म मुदतवाढ मिळावी. यासाठी महाराष्ट्रातून दुसरं कोणी राज्यसभेवर जावो न जावो, मी मात्र जाणार. हा बालहट्ट किंवा ही अंतिम इच्छा शरद पवारांनी जाहीर केली आणि तीही आपल्या तथाकथित मानसपुत्राकडे. होय, तेच आपले खुर्ची उचले संपादक संजय राजाराम राऊत यांच्याकडे. मित्रो, सध्याचं राज्यातलं पक्षीय बलाबल पाहता महाविकास आघाडी हे जे काही कडबोळं होतं 2024च्या विधानसभेला, नंतर ते गुंडाळलं गेलं होतं. खुद्द राऊतांनी स्वतःच्या पक्षाच्या सोयीनुसार म्हणजे ते जेव्हा मनसेला सोबत घेऊन महानगरपालिकांच्या निवडणुका लढवायला निघाले होते, तेव्हा राज ठाकरे यांच्या मांडीवर जाऊन बसायचं होतं, तेव्हा त्यांनी सोयीस्करपणे जे काही उद्गार काढलेले होते ते महाराष्ट्र विसरलेला नाही. शोलेतल्या गब्बरप्रमाणे राऊत विचारत होते, कब होली नाही, कुठली महाविकास आघाडी कुठे होती? कारण तेव्हा मनसेला सोबत घेऊन मुंबई राखायची होती. मनसेमुळे विभाजित होणारी शिवसेना उबाटा गटाची मतं फुटण्यापासून रोखायची होती आणि त्यासाठी मनसेला सोबत घ्यायचं, त्यांना पडेल जागा द्यायच्या, त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रचारात वापरून घ्यायचं, काम करून घ्यायचं त्यांच्याकडून आणि मनसेला नंतर फाट्यावर मारायचं. हे तर ठरलेलंच होतं त्यांचं. पण मनसेला विरोध करणाऱ्या काँग्रेसला आणि आतून नाराज असणाऱ्या एनसीपीलाही राऊतांच्या पक्षांनी, राऊतांच्या बंगल्यावरच्या साहेबांनी फाट्यावर मारलं होतं. पण आता कसं आहे की हल्ली शरद पवारांची प्रकृती ठीक नसते. नाही म्हणायला अजितदादांसारखा त्यांचा कर्तबगार पुतण्या आता हाताशी नाही आहे. सुप्रिया सुळे या काही भरवशाच्या खिलाडी नाही आहेत. त्यांना पडवलेली भूमिका पण नीट वठवता येत नाही. ओव्हर ॲक्टिंगमुळे सगळा प्लान फिसकटतो. या अशा मी जी काही निर्वाणनिरवची स्टाईल जी वापरतोय आणि त्या शब्दांची जी काही पेरणी आहे, त्यात तुम्हाला असं वाटेल की मी शरद पवार आता संपलेत बरं का, असं सांगू पाहतोय की काय, तर नाही, चुकताय तुम्ही. शरद पवार कधी संपत नसतात. कारण ते काही सामान्य पुरुष नाही आहेत. ते तर 3.5 जिल्ह्यांचे का होईना जिल्हे इलाई आहेत. शरद पवार ही एक वृत्ती आहे, शरद पवार ही प्रवृत्ती आहे. ते म्हणतात ना, म्हातारं भलतंच चिवट, जरी समोर दिसतोय शेवट. वय 90च्या उंबरठ्यावर आलेलं, चालता फिरता आधार लागतो. दुर्दैवानं बोलणंही परग्रहावरच्या भाषेच्या समीप जाऊन पोहोचलेलं आहे, जे समजून घेताना कानात प्राण आणून एक एक शब्द ऐकावा लागतो. किमान हा द्राविडी प्राणायाम जो आहे ना, तो समोरच्या तुतारी गँग पुरस्कृत चाय बिस्कुटी पत्रकारांना तरी नक्कीच करावा लागतो. आम्ही काय ऐकत नाही ते, कारण पुढे त्यावरच बातम्या चालवायच्या असतात ना त्यांना. तर हे असलं चिवटखोड जमीन घट्ट धरून आहे आणि यापुढेही राज्यातल्या राजकारणात सक्रिय राहायचं असेल आणि महाराष्ट्रातल्या सेंट्रलाइज स्थानाच्या जोरावर दिल्लीतही ढवळाढवळ करायची असेल, तर राज्यसभेच्या त्या एका जागेवर मलाच पुन्हा पाठवा, अशा प्रकारची इच्छा आधारवाडांनी खुर्ची उचले संजय राऊत यांच्या कानात हळूच सांगितलेली आहे. राज्यसभेच्या 7 जागांपैकी ही एक जागा महाआघाडीला सुटू शकते. पण तिथे नेमकं जाणार कोण? आणि समजा कुठला उमेदवार दिला महाआघाडीने आणि भाजपनं पुन्हा जोर लावला आणि आधारवाडाला पारंब्यासकट गोविंद बागेत विश्राम करायला धाडायचं ठरवलं, जर ऑपरेशन लोटस ॲक्टिवेट करून 2022 साली राज्यसभा निवडणुकीत जो चमत्कार भाजपच्या चाणक्यांनी घडवला, त्यानंतर स्पष्ट झालं होतं की महाविकास आघाडीचं जे काही सरकार आहे, जे म्हणत होतं आम्ही 25 वर्ष काय उतरत नाही, ते काही महिन्यातच कोसळलं आणि पुढचं सगळं तुमच्या समोर आहे. राज्यसभा असो की विधान परिषद, या निवडणुकांमध्ये जी आकडेमोड केली जाते त्यावरच फायद्या तोट्याची समीकरणं जुळवली जातात. या आकडेमोडीचा आणि राजकारणाचा संबंध, पवारांची घुसमट आणि आणखी एका नेत्याच्या अस्तित्वाचा खेळ या आगामी निवडणुकांवर कसा अवलंबून आहे हे समजून घेण्याआधी थोडंसं विषयांतर करतोय, प्लीज समजून घ्या. मित्रांनो, कोट्यावधी रुपये आणि संपत्तीचा विषय आला की तेच चेहरे नजरेसमोर येतात. पण सामान्य माणसाला प्रश्न पडतो की आम्हालाही श्रीमंत व्हायचं असेल तर 9 ते 5 नोकरी करून हे साध्य होणार आहे का? तर नाही. तुम्ही अजूनही असं समजता का की नोकरी करूनच लोक कोट्याधीश बनतात?
तर ही एक मोठी चूक आहे. खरं सत्य हे आहे की श्रीमंत लोक नोकरीत नाही, गुंतवणुकीतून पैसा कमावतात. स्टॉक एक्सचेंजमध्ये पैसा लावून जे लोक लाखांचे कोटी करतात. पण सामान्य माणसाची अडचण काय? कुठे गुंतवणूक करायची? कुठला स्टॉक कधी घ्यायचा, कधी विकायचा? याच प्रश्नाचं उत्तर म्हणजे मार्केट वुल्फ नावाचं एक ॲप. हे एक सेबी रजिस्टर्ड ट्रेडिंग ॲप आहे, जे आज भारतात झपाट्यानं वाढतंय. एक प्रोफेशनल ट्रेडिंग ॲप आहे, जिथे तुम्हाला नुसते स्टॉक्स नाही, तर गोल्ड, सिल्वर, क्रूड ऑइल, नॅचरल गॅस हे सगळं एका ठिकाणी ट्रेड करू शकता तुम्ही. हे ॲप कसं काम करतं तर पहा. मी ॲप उघडलंय, पिन टाका आणि सुरू व्हा. आणि इथे आहे एक फॉलो ट्रेंड्स नावाचं फीचर. इथे तुम्हाला रिअल टाईममध्ये लोकांनी आधीच घेतलेले फायदेशीर ट्रेड दिसतात आणि तुम्ही फक्त एका क्लिकमध्ये ते ट्रेड फॉलो करू शकता. पहा, मी फॉलो ट्रेंडवर क्लिक केलं, माझा ट्रेड मी प्लेस केला आणि बूम, माझा ट्रेड मला लाईव्ह दिसतोय कसा वर खाली होतोय. तुम्ही इथे फक्त काहीशे रुपयांपासून सुद्धा ट्रेडिंग सुरू करू शकता. इथे ट्रेड सुरू करायला इतर ॲपपेक्षा 3 पट कमी पैसे लागतात आणि ज्यांना भीती वाटते नुकसान झालं तर काय, त्यांच्यासाठी आहे इनबिल्ट स्टॉप लॉस फंक्शन. या फंक्शनमध्ये नेमकं काय होतं, म्हणजे जसं नुकसान एका लेवलपर्यंत पोहोचलं तसं ॲप स्वतः तुमचं ट्रेडिंग बंद करतं तुमचे पैसे वाचवण्यासाठी. पहा, प्रॉफिट वाढत होता. मी स्टॉप ट्रेडवर क्लिक केलं आणि थेट ₹2065 नफा माझ्या खात्यात जमा. तुम्ही इथे गोल्ड, सिल्वर, क्रूड ऑइल, नॅचरल गॅस आणि तेही सकाळी 9 ते रात्री 12 वाजेपर्यंत कधीही ट्रेड करू शकता. आता यापुढचा खरा धमाका आहे का, हे ॲप जे आहे ते मीन्स मार्केट वुल्फ जे आहे त्याच्या युजर्सनी एका दिवसात ₹15,239 प्रॉफिट बुक केलेलं आहे. तर डिसेंबरमध्ये एका महिन्यात ₹33,512 आणि पूर्ण वर्षभरात तब्बल ₹5,03,940 हा नफ्याचा आकडा वाढलेला आहे. आणि या नफ्यावर मार्केट वुल्फ एकही रुपया कमिशन घेत नाही, हे विशेष आहे. तुमचा चलता फिरता शेअर बाजार हाताळणारी ही सिस्टीम म्हणजे हे ॲप तुम्हाला फक्त ₹99 लाईफ टाईमसाठी मिळतं. आज मार्केट वुल्फ हे ॲप 2 मिलियनहून जास्त युजर्सने डाउनलोड केलेलं आहे आणि भारतातले हजारो लोक या ॲपच्या मदतीनं आपलं आर्थिक भविष्य बदलत आहेत. तुम्हालाही जर स्वतःच्या रिस्कवर पण ॲपच्या मदतीनं थोड्याफार रकमेच्या ट्रेडिंगला सुरुवात करायची असेल तर मार्केट वुल्फची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि पिन्ड कमेंटमध्ये दिलेली आहे. आत्ताच क्लिक करा, मार्केट वुल्फ डाउनलोड करा आणि मी सांगतोय म्हणून नाही, तर आपल्या अक्कल हुशारीनं पैसा कमवायला सुरुवात करा. तर पुन्हा आपल्या विषयाकडे वळूयात. तर जसं शरद पवारांना राज्यसभेवर जायचं आहे आणि आज महाआघाडीच्या टोटल ज्या काही जागा आहेत त्या जागांमध्ये सर्वाधिक 20 जागा असणाऱ्या उभाटा सेनेच्या शब्दाला वजन येणार आहे. हे पाहता प्रियंका चतुर्वेदींना बसवून शरद पवारांना पुढे करण्यामागचं कारण समजून घेतलं पाहिजे. राज्यसभेनंतर विधान परिषदेच्या काही जागा रिक्त होणार आहेत. त्यात उभाटा सेना प्रमुख उद्धवजी स्वतः आहेत. त्यांना पुन्हा परिषदेवर जाण्यात रस नाही असं ते वरवर दाखवत असले तरी त्यांना हे पुरतं उमगले की राजकारणात ॲक्टिव्ह राहायचं असेल तर विधान भवनात जावं लागणार आहे. एरवी मातोश्री बाहेर देखील न पडणाऱ्या उद्धवजींना परिषदेचं सभागृह असं सहजासहजी सोडवणारं नाहीये. ती खुर्ची सुटत नव्हती, सभागृह कसलं सुटतंय? कारण आता ती चटक लागली. शरद पवारांना त्यांच्या वयाच्या या टप्प्यावरही जर राज्यसभा खुणावत असेल तर उभाटांना विधान परिषदेची खुर्ची, ती आमदारकी का नको वाटेल? उद्धवजींना विधान परिषदेवर पाठवताना एनसीपीच्या पवार गटाकडून खळखळ व्हायला नको म्हणून शरद पवारांना आधी राज्यसभा द्यावी असं राऊतांना वाटणं स्वाभाविक आहे. राऊतांना हीच देवाणघेवाण अपेक्षित आहे. उद्या कोणी सांगावं राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र झाले तर शरद पवार हेच त्या गटाचे दैवत असणार आहेत आणि शरद पवार यासाठी आटोकाट प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यामुळे जर एकत्रीकरण झालं आणि एनसीपीचा आकडा वाढला, जो दिल्लीत भारतीय जनता पक्षाला मदत करायला एनडीएमध्ये सहभागी झाला, तर किमान या राज्यसभेच्या एका जागेवर पवारांना दिलेला पाठिंबा ही पुण्याही गाठीशी असावी आणि आपल्या मालकांना विधान परिषद निवडणूक सोपी जावी. या पोटतिडकीनं आज संजय राऊत पत्रकारांना ज्ञानामृत पाजत होते की काहीही झालं तरी शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना जर आतून वाटतंय तर त्यांना राज्यसभेवर पाठवायला हवं. हे आतून बाहेरून काहीही वाटत नसतं मित्रांनो. पवारांना सेंटर ऑफ अटेन्शन राहण्यासाठी राज्यसभेवर जाणं अपरिहार्य आहे. नाहीतर काल परवा कोणीतरी म्हणत होतं की शरद पवार कोण आहेत? ते तर साधे राज्यसभा सदस्य आहेत. उद्या जर ते साधे राज्यसभा सदस्य म्हणजे तेही नसेल तर यांना काळं कुत्रं देखील विचारणार नाही आणि म्हणून राज्यसभेवर जायचंच आहे. तर राज्यात साधा विधान परिषदेचं का होईना आमदार तर आहे असं म्हणून घ्यायला उद्धवजी उत्सुक आहेत. या दोघांची सोय लावण्यासाठी राऊत सकाळ सकाळी आपली पिपाणी वाजवून घेत आहेत. या पलीकडे या पोपटपंचीचा अर्थ काहीही निघत नाही. जो तो
ईस हात दे ऊस हात ले या तत्वांवरच राजकारण करतोय. फक्त वरवर दाखवताना ज्येष्ठ नेते, मग त्या ज्येष्ठत्वाची अंतिम इच्छा वगैरे ही गोंडस विशेषणं लावली जातात. माननीय शरद पवार साहेबांशी जेव्हा माझी चर्चा झाली तेव्हा त्यांनी आपली भूमिका आणि इच्छा व्यक्त केली, होय मी राज्यसभेत जाणार आहे, म्हणजे मी उमेदवार आहे, हे त्यांनी माझ्याकडे ती भूमिका व्यक्त केली, इच्छा व्यक्त केली की मी राज्यसभेसाठी उमेदवार म्हणून मी इच्छुक आहे आणि मी निवडणूक लढणार आहे. पण जेव्हा शरद पवार साहेबांसारखा ज्येष्ठ नेता जेव्हा अशा प्रकारे इच्छा व्यक्त करतो तेव्हा त्याच्यावरती वेगळी चर्चा होती. राऊतांना सगळ्याच पक्षांच्या भूमिका माहीत असतात आणि त्या त्यांनाच जाहीर करायच्या असतात आणि त्या अट्टाहासातून ते बोलून जातात जे काय बोलायचं ते, पण नंतर त्या पक्षाचे लोक यांच्यावर राशन पाणी घेऊन मोर्चा काढतात. आणि हे माहीत असल्यानं राऊत आता हुशार झालेत, शहाणे झालेत. आपल्या पोपटपंचीला एक डिस्क्लेमर जोडतात आधीच. बघा, मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, शरद पवार हे भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाही. मी त्यांच्या पक्षाचा स्पोक्सपर्सन नाही किंवा नेता नाही. एकास एक चतुर लोक भरलेत महाराष्ट्राच्या राजकारणात. हे काय घेऊन बसलात? आपण त्यांना वेड्यात काढतो, पण खरं तर तेच आपल्याला वेड्यात काढत असतात रोज सकाळी उठून. हे लक्षात घ्या. पवार थकले, पवार खंगले, पवार संपले असं म्हणत असतानाही आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी ते गुडघ्याला बाशिंग बांधायला तयार आहेत. बघा किती चिवट आहे खोड. मित्रो, या देवाणघेवाणीला काय नाव द्यायचं ते तुम्हीच सांगा मला कमेंट करून. राऊतांच्या या मध्यस्थीला, आगामी राज्यसभा आणि विधान परिषदेच्या जागी बसू पाहणाऱ्यांच्या उतावीळपणाला नेमकं काय म्हणायचं हे जरूर सांगा. मी तुर्तास इथंच थांबतो. पुन्हा भेटूच, तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.